एव्हरीवन, तुम्ही रुस्तम मूवी पाहिला आहे ना? त्या मूवीमध्ये जो फायनल डिसिजन दाखवलेला ना ज्युरीचा, तो खरा डिसिजन नाही आहे असं मी का सांगते, कारण ती केस लॉ आहे. त्याचं नाव आहे KM नानावटी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे. या केसमध्ये तुम्हाला फॅक्ट्स सगळे माहितीच आहेत. तर आपण डिसिजनबद्दल बोलूया. जेव्हा फायनल डिसिजन आला तेव्हा सेशन जजना ज्युरी डिसिजन मान्य नव्हता. त्यांना वाटले की बाबा इथं इनजस्टिस होतोय, त्यामुळे त्यांनी आहे ना हायकोर्टमध्ये अप्लाय केलं आणि हायकोर्टने डिसिजन दिला की KM नानावटी हे मर्डरसाठी गिल्टी आहे, त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट देण्यात आली. हा झाला पूर्ण फायनल डिसिजन. यामध्ये पण ट्विस्ट काय होतं माहिती आहे का? ज्युरी जजचं डिसिजन आहे ना सेशन जजवर म्हणजे बाइंडिंग नसते. सेशन जज हे अप्लाय करू शकतात की बाबा म्हणू शकतात की इनजस्टिस झालेलं आहे आणि याबद्दल आपल्याला अपील करता येतं हायकोर्टमध्ये. हा झाला मेन ट्विस्ट त्यातला. आणि जर तुम्हाला ह्याचा डिसिजन जाणून घ्यायचं असेल की बाबा लास्टला काय झालं, तर रुस्तमने किंवा KM नानावटी यांनी आहे ना पुढे जाऊन पाडूनला अप्लाय केलं. आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते विजयालक्ष्मी पंडित. त्यांनी त्यांचं पाडून ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना पूर्ण क्षमादान दिलं लाईफ इम्प्रिझनमेंट पासून. तर अशी या केसची पूर्ण म्हणजे जजमेंट झाला. थँक्यू फॉर वॉचिंग.